तर रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळलेली आहे। अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यानं 15 तासांपासून या ठिकाणची वाहतूक ठप्प आहे। काल संध्याकाळपासूनच अणुस्कुरा घाटातील वाहतूक बंद आहे, तर आज दुपारपर्यंत घाट मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। दरम्यान कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक आंबा घाट मार्गे वळवण्यात आलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, नक्कीच 15 तास उलटून गेलेले आहेत आणि पहिल्याच पावसानं या ठिकाणी घाटमाथ्याच्या रस्त्याला या ठिकाणी दणका दिलेला पाहायला मिळतो आहे। कारण पाऊस सुरू होऊन जवळपास 5 ते 6 दिवस झालेले आहेत, मात्र पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण सध्या अणुस्कुरा घाटामध्ये आहोत आणि याच डोंगरावरनं आलेला भला मोठा दगड आणि दरड यामुळं हा सध्या रस्ता या ठिकाणी रोखला गेलेला आहे। काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास ही दरड या ठिकाणी रस्त्यावरती आली आणि त्यावेळेपासून ही वाहतूक पूर्णपणे बंद आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून अणुस्कुरा घाटाची या ठिकाणी ओळख आहे, मात्र सध्या याच घाटावरती ही दरड जी आहे ती आलेली पाहायला मिळते आहे। जवळपास 19 फूट लांबीचा हा भला मोठा दगड आहे आणि काही टन वजनाचा आहे। अधिक अपडेट या संदर्भातून तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।